सन 2017 मध्ये राबवण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाप्रमाणे नेमून दिलेल्या शिक्षकांना रुजू करून घ्या, अन्यथा आपल्या सेवक संचामधील पद कायमस्वरूपी बंद करू, अशी तंबी माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी संस्था चालकांना दिली आहे। माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यासंदर्भात 2017 मध्ये नियोजन मेळावा घेण्यात आला होता। ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या समायोजनामध्ये 99 शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले होते। त्या अनुषंगाने ज्या संस्थेमध्ये रिक्त पदं आहेत त्या ठिकाणी शिक्षकांना रुजू करून घेण्याचा आदेश देण्यात आला, परंतु फक्त 47 शिक्षकांना रुजू करून घेण्यात आलं। उर्वरित 50 शिक्षकांना रुजू करून घेण्यास संस्थाचालक टाळाटाळ करत आहेत। वेळोवेळी माध्यमिक शिक्षण विभागाकडून नोटिसा बजावून देखील संस्थाचालकांकडून प्रतिसाद मिळत नाही। या संदर्भात अंतिम नोटीस बजावणार असल्याचा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी दिला। जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळांच्या मधून जे अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन 31/10/2017 ला केलं होतं, त्या समायोजनामध्ये एकूण 99 शिक्षकाचं समायोजन करण्यात आलं आणि त्या 99 पैकी 47 शिक्षक ऑनलाईन मध्ये आज हजर झालेले आहेत। उर्वरित 50 शिक्षक हे शाळा स्तरावर जात आहेत। काही शाळांनी कोर्टामध्ये मॅटर घातलेले आहे। काही शाळा जाणीवपूर्वक त्या शिक्षकाला ग्राउंडमध्ये येऊ नका म्हणून सांगतात किंवा हजर व्हायला परमिशन देत नाहीत, शाळेत बसू देत नाहीत। अशा सगळ्या शाळांना आम्ही 2 वेळा नोटिसा त्यांना बजावलेल्या आहेत लिखित, आणि तुम्ही या लोकांना हजर करून घ्या अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं आम्ही लेखी अहवाल पण घेतलेले, खुलासे पण मागितलेले आहेत। शाळा हजर करून घेतलेलं नाही अशा सगळ्या शाळेतल्या त्यांच्या सेवक संचामध्ये जी काही पदं आहेत ती पदं कायमस्वरूपी किंवा रद्द करण्याची कारवाई आम्ही पुढच्या आठवड्यात करत आहोत। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रुजू करून घ्या या सूचनेतूनही संस्थाचालकांनी बोध घेतला नाही तर नाइलाजास्तव संस्थेच्या सेवक संचामधील पदं कायमस्वरूपी बंद करण्याचा इशाराही सोनवणे यांनी दिला। शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानं संस्थाचालकांचे धाबे दणाणले असून यावर ते काय निर्णय घेतात याकडे शिक्षक वर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे।